इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन शुरू। 12 इमाम चौक, सोमवार पेठ, सोलापूर। उसाला पहिली उचल 3400 रुपये। ऊस आमच्या घामाचा, ऊस आमच्या घामाचा। उसाला पहिली उचल 3400 रुपये। शेतकरी एकजुटीचा अभिमानी शेतकरी संघटना। अजून कसं आहे संघटनेचा एकच गट्टे, ऊस आमच्या घामाचा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे? सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसाचा दर जाहीर केलेला नाही। कारखाने सुरू होऊन आज 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, तरी कुणीही ऊस दर जाहीर केलेला नाही किंवा ऊस दर जमा केलेला नाही। म्हणून आज सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी, 3400 रुपये द्यावी, या मागणीसाठी आज सोलापूर विजापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला विनंती करतोय, आवाहन करतोय की येत्या 2 दिवसात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना 3400 रुपये पहिली उचल जमा करण्यास भाग पाडा, अन्यथा कर्नाटक सारखं तीव्र आंदोलन, उग्र आंदोलन करू, वेळ प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ। मात्र यावर्षी उसाला पहिली उचल 3400 रुपये घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। कारण एका बाजूला रासायनिक खताच्या किमती मागच्या 5 वर्षामध्ये 2.5 पटीने वाढलेल्या आहेत, तोडणी वाहतूक जवळजवळ दुप्पट वाढलेली आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर मागल्यामुळे ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर मागलेले आहेत, मजुरी मागलेली आहे। त्यामुळे उसाचं उत्पादन खर्च आज एकरी 80,000 पेक्षा जास्त झालेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला किमान 3400 रुपये जर दर मिळाला तर आम्हाला कुठेतरी उसावर उदरनिर्वाह करणं भागणार आहे। आम्हाला या ठिकाणी कारखानदाराला, जे सोलापूर जिल्ह्यातील सगळं दुर्दैव आमचं हे आहे की जे कारखानदार आहेत ते आजी माझी लोकप्रतिनिधी आहेत आणि ते एकही लोकप्रतिनिधी या उसाच्या दरावर बोलायला तयार नाही। त्याच्यामुळे आमची सगळ्यात मोठी खंत आहे की जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांचेच साखर कारखाने आहेत, त्याच्यामुळे याच्यावर कोणीही बोलत नाही। आणि शेतकऱ्यांना आम्ही याच गटाचा त्या गटाचं म्हणून आम्ही शेतकरी म्हणून जोपर्यंत रस्त्यावर येणार आहे, एकच आमची मागणी आहे, 3400 रुपये उसाला दर मिळाला पाहिजे। आणि या सोलापूर आज आम्ही रस्ता रोको आंदोलन करून इशारा देतोय आणि लोकशाहीच्या मार्गाने, गांधीगिरीच्या मार्गाने फक्त निवेदन देऊन थांबतोय। आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची, भगतसिंगाचे आंदोलन स्टाईलने आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये प्रशासनाने, एवढीच आमची विनंती आहे। आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय असतील, महाराष्ट्र शासन असेल, यांना विनंती करतोय तुम्ही 3400 रुपये देण्यासाठी भाग पाडावं। ज्याप्रमाणे कर्नाटक सरकारने अनुदान जाहीर केलं तर आमचं महाराष्ट्र शासन याच्यातून उसातून कपात करतंय, कपात शेतकऱ्याची सहानुभूती म्हणून किमान साखर कारखानदारांना तरी दर द्यायला सांगावं, एवढीच तुम्हाला विनंती करतोय। आज ही शेवटची विनंती राहील, 2 दिवसानंतर मात्र आम्ही विनंतीची भूमिका घेणार नाही, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। राजूरचे शेतकरी तुकाराम सुरेश मेवडे, आज शेतकऱ्यासाठी आपण रस्ता रोको आंदोलन केलो। जर शेतकरीचा दखल नाही घेतला तर आपण परत एकदा रस्ता रोको करू, येळ आला तर आपण रस्त्यावर येऊन पण जीव देऊ, पण शेतकऱ्याला टनाला 4000 रुपये द्या आणि पहिला उचल 3200 द्या। बघा तर शेतकऱ्याची परिस्थिती असा बिकट झालाय की सरकार कारखान्यांना पाठ फिरवलंय, 1 वर्ष झालं अजून पण शेतकऱ्याचं बिल दिलं नाही। शेतकरी कसा जगायचं का मारायचं असा परिस्थिती आले, तर तुम्ही शेतकरी जरा लक्ष नाही घातलं तर शेतकरी वाऱ्यावर निघेल, पण आत्महत्या करण्याची वेळ आले। सरकारला इशारा देतो तुम्हाला की काही पण करा, शेतकऱ्याला पहिला उचल 3200 द्या आणि टनाला 4000 रुपये द्या, नाहीतर आपण रस्ता रोको पण करू, पण वेळाला तर पण कलेक्टरच्या ऑफिसपाशी आपण हातबदल पण करायला तयार आहे, सर करायला पण तयार आहे। पण आता निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकऱ्याला अजून नुकसान भरपाई आली नाही, शेतकऱ्याची नुकसान भरपाई अजून खात्यावर जमा झाला नाही आणि असं असताना सुद्धा कोणी सरकारनं पाठ पण फिरवी नाही।
असं निवडणूक आला तर सगळ्या पक्षाने आमच्याकडे येतात, शेतकरी म्हणून कोणी पण बघत नाही आणि निवडणूक आल्यावर हे शेतकरी लोक सगळ्या पक्षांना दाखवून देणार आहे. तुम्हाला सांगून ठेवतो की आज परिस्थिती अशी बिकट झाली आहे की शेतकरी हा जगाचा पोशांदा असून सुद्धा शेतकऱ्याला कोणी विचारू शकत नाही आणि त्यासाठी सगळ्यांना शेतकऱ्याच्या बांधवताना विनंती करतो की आम्ही तुमच्या तीव्र आंदोलन करून तुमच्या शेतकऱ्याची आंदोलनासाठी आपण तीव्र आंदोलन करणार आहे एवढी मी विनंती करतो. अखिल भारतीय किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज दिनांक 28/11/2025 रोजी आज सकाळी 11 ते 11:30 दरम्यान आज आपण रस्ता रोको केलेला आहे. हे रस्ता रोको जे आपण शेतकऱ्यांसाठी जे ऊस बिल जे जाहीर केलेलं नाही, कोल्हापूर जिल्हा झालाय, कर्नाटक मध्ये झालंय, पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात फक्त ऊस बिल जाहीर झालेलं नाही. परत दुसरा FRP प्रमाणे 14 दिवसाच्या आत 1966 या कलमानुसार 14 दिवसाच्या आत बिल जमा करावं, हे जमा झालेलं नाही. 2 महिने झालं कारखाना चालू होऊन 2.5 लाख टन लोकमंगलने हे केलेलं आहे. पूर्ण 2.5 लाख होऊन सुद्धा अजून त्यांचे जाहीर नाही. म्हणजे हे दिशाभूल करत आहे शेतकऱ्यांना. आणि शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही ऊस हे जोपर्यंत रेट जाहीर करत नाही तोपर्यंत तुम्ही पैता लावू देऊ नका. आता पैता बंद ठेवा, एक 4 ते 5 दिवस बंद ठेवा. बघा कारखान्याचं जरा त्यांचं बंद पडलं की ते ऑटोमॅटिक तुमच्याकडे तुमचं 200 ते 400 रुपये भाव तुम्हाला जास्त मिळणार आहे, हे लक्षात घ्या. एकी तुमच्या शेतकऱ्यांची आमची एकी भाय आता आलेले आहेत, सगळे ते आहेत का, आणि सगळेच हे आपल्या किसान सभे व स्वाभिमानी सगळेच आपले ह्या पक्षामध्ये आलेले आहेत. सगळ्यांनी साथ दिलेले आहेत. आणि शेतकरी संघटना भंडारगोट्याचे आलेले आहेत, आऊचे आलेले आहेत, बाळगीचे आलेले आहेत, परत राजूरचे आलेले आहेत, वडकबाळचे आलेले आहेत, बाळकोटेचे आलेले आहेत. सगळे शेतकरी आले. मी शेतकऱ्यांचा मी धन्यवाद करतो. आणि पुढील दिशा जरा 2 दिवसाच्या. आणि एक विषय असा आहे, जिल्हाधिकारी आदेश दिलेले आहे. 2 वेळा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, किसान सभेतर्फे आदेश दिलेले आहेत. त्या आदेश प्रमाणे जरा 2 दिवसाच्या आत जरा त्यांनी जाहीर नाही केलं तर पुढची दिशा आम्ही चालू ठेवून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी मोहम्मद शेख, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा जिल्हा सचिव. आज सोलापूर विजापूर हायवेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जे शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल 3400 या रूपानं देण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आला होता. या ठिकाणी मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मला एवढं सांगायचं आहे की जगामध्ये देशामध्ये सर्व वस्तूंचे दर महागत असताना शेतकऱ्यांना मात्र या जुलमी कारखानदारांनी त्यांचा जे हक्क आहे ते देण्यापासून त्यांना वंचित ठेवत आहेत. मला इतकं सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी सर्व महागाईचा सामना करताना त्यांच्या ऊसांना त्यांच्या पिकांना तुम्ही दर देत नाही. तुमची साखर एवढी महाग असताना एकीकडे इंधन वाढ, दरवाढ, मजुरांची दरवाढ आहे, पण सगळ्यांच्या या घटनेमध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी माती होत आहे. शेतकरी लढण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असल्यामुळं त्या ठिकाणी कारखानदार दुर्लक्षित करत आहेत. आज या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत रणदिवे साहेब यांच्या सोबत या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे आणि या पुढे त्यांच्या आम्ही सोबत राहू. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सदैव आम्ही या ठिकाणी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. एकीकडे शेतकरी आपल्या हक्क मागणीसाठी रस्त्यावर उतरत असताना तिकडं गिरीश महाजन सारखे मंत्री या ठिकाणी मजूर, कामगार, बांधकाम सभासदांना एक वादग्रस्त वक्तव्य करून ते म्हणतात ते जे काही डबे वगैरे बांधकाम कामगारांना भेटतात ते तरी शासनाकडून आहे, पण ते म्हणतात ते बच्चरदाणी वगैरे घेऊन आपल्या बायकोसोबत झोपा, अशा एक वादग्रस्त आणि नीच वक्तव्य या ठिकाणी हे मंत्री करत आहेत. कुठेतरी यांना संस्कृतीचा भान हे विसरलेले आहेत. देशामध्ये एकीकडे महागाईची वाढ होत असताना, मजूर शेतकरी मरत असताना हे असले वादग्रस्त वक्तव्य करून आपली संस्कृतीचा या ठिकाणी हे बदनामकारक हे संदेश देत आहेत. यांचा ह्या ठिकाणी मी निषेध करतो.